आता मला असं वाटलं की बाबा काहीतरी दादा जाहीर करतील. काहीच खर्च या सरकारने याच्यात आता धरला नाही. अर्थसंकल्पात भाषा उत्तम आहे, पण जे आपले नेहमीचे रुटीन प्रोग्राम आहेत ते अफेक्ट व्हायला लागलेले आहेत. डबल इंजिन सरकार म्हणतो, आमचं ऑब्जेक्शन आहे. पण निवडणुकीच्या आधी डबल इंजिन सरकारच्या नावाने आपण लोकांना आवाहन करतो, पण निवडणूक संपल्यानंतर केंद्र सरकारकडून जी ग्रांट्स इन एड येते त्या अध्यक्ष महोदय लगेच कपात होते. आपल्या लाडक्या बहिणींना मत हे 1500 रुपये देणार आहोत, दिले पाहिजे, देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणणार नाही की आता ते 2100 रुपये लगेच तुम्ही द्या, कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर, अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता 2100 रुपये देऊ शकाल अशी. त्यामुळे 1500 रुपयावर भागले तर 1500 रुपये सगळ्यांना द्या. माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार, एकाही महिलेचं नाव कमी करू नका. त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या. तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले. स्लॅबचं घर आहे, एअर कंडिशन घर आहे, टीव्हीचं आहे का, 2 चाकी आहे का 4 चाकी आहे, हे आता चौकशी करणं बरोबर नाही. त्यांनी मतदान केलं, निवडून दिले, तुम्ही सगळे निवडून आला. आम्ही चुकून निवडून आलो, पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला. त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं, हे एकही महिला, सगळ्यांना तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल. त्यामुळं कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, 45,000 पानंद रस्ते बांधणार असा उल्लेख आहे. प्रोव्हिजन आहे का? प्रोव्हिजनच नाही. 45,000 पानंद रस्ते बांधणार असेल तर किमान एक 10,000 कोटी रुपये तरी दादा उत्तराच्या भाषणात या पानंद रस्त्यांसाठी आपण ठेवाल अशी अपेक्षा करतो. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये पगार करणार होते, कमिटमेंट आहे जाहीर, काही उल्लेख नाही. शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 3,000 रुपये देणार म्हणून जाहीर केलं, बजेटमध्ये दादा याचा उल्लेखच नाही. त्याचं काय करायचं? कारण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हटल्यावर आपल्याला द्यावेच लागतील, त्याला काय आता ऑब्जेक्शन घेता येणार नाही. ओल्ड एज पेन्शन 1500ची 2100 करणार म्हणून उल्लेख होता. धान उत्पादक शेतकऱ्यांना 25,000 प्रति हेक्टर बोनस देण्याचं आश्वासन होतं. घरांचं उद्दिष्ट 22 सालीच पूर्ण ते सरकार करणार होतं. आज परत आपण 23-24 साली 5,156 कोटी रुपये गृहनिर्माणवर खर्च करतोय. पण अध्यक्ष महोदय, आपण सांगतोय की नवीन धोरण आणून उरलेली घरं आम्ही पूर्ण करणार. म्हणजे मागे ज्या मोठमोठ्या केंद्राने घोषणा केलेल्या या घोषणात अजून घरं पूर्ण झाली नाहीत, म्हणून आता आपण परत आपल्याकडूनही त्याच्यात हे करतोय. पण अध्यक्ष महोदय, घरं बांधण्याची घोषणा मोठी आहे, पण बजेटरी प्रोव्हिजन मध्ये मागच्या वेळी 6,236 कोटी होते, पण प्रत्यक्षात 4,414 कोटी खर्च झाले. आता बजेटमध्ये त्याच्यापेक्षा 4,300 कोटीवर आपण खाली आलोय. घरं बांधायची आश्वासनं मोठी मोठी देतो आपण, पण बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आहे, हे चिंतेची बाब आहे. अध्यक्ष, मुंबईचा विकास झाला पाहिजे, त्यात काही आमची तक्रार नाही. अध्यक्ष, आज महाराष्ट्रात परिस्थिती काय, कॉन्ट्रॅक्टर बोर्ड लावायला लागलेत की आम्हाला जेवढे पैसे आले तेवढे आम्ही काम केलेलं आहे, पुढचे पैसे आले तर आम्ही पुढचं काम करू. अशी महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरांची सरकारबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करायला लागले आहेत. जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला किंवा धरणं धरायला बसलेले आहेत. मग एवढं चांगलं जर सगळीकडे असेल तर मग त्यांचे पेमेंट कधी मिळणार? पाणी पुरवठ्याची गोष्ट तशीच आहे. आमचे गुलाबराव पाटील साहेब दिसत नाही तिथं. अध्यक्ष महोदय, 23-24 साली 8,532 कोटी खर्च झाले. मागच्या आर्थिक वर्षात 7,091 कोटी खर्च झाले, तरतूद होती. 7,000च कोटी खर्च झाले आणि आता मात्र 6,914 कोटी रुपयावर गुलाबराव पाटलांची बोळवण करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, परिस्थिती काय तर 18,000 कोटी रुपयाची बिलं पाणी पुरवठा खात्याची द्यायची पेंडिंग आहेत. 18,000 कोटी रुपये. प्रोव्हिजन आहे 6,000 कोटी रुपयाची. 18,000 कोटीची बिलं प्रलंबित आहेत. जलजीवन मिशनची केंद्रीय स्कीम आहे आणि अध्यक्ष महोदय, आमच्याच जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यातलं काम हे सांगतो, 100 कोटी रुपये मागितलेले जिल्ह्यातून, पण प्रत्यक्ष 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आणि गमतीचा भाग असा आहे की 20 कोटीचे बिले अजून प्रलंबित आहेत आणि त्या सगळ्या जी काही लहान लहान समाज आहेत ते, आणि त्यांच्या, मला तर असं कळलं दादा की कंपन्या करणार आहे, म्हणजे महामंडळाच्या अंतर्गत कंपन्या करणार आहेत. पण कंपन्या स्वतंत्र महामंडळ नाही,
त्यामुळं ते स्वतंत्र महामंडळ करण्याचं जे इम्प्रेशन जनतेत दिलेलं होतं छोट्या छोट्या समाजाला, त्या छोट्या छोट्या समाजालाही फसवल्यासारखं होईल. त्यामुळं सगळ्यांची महामंडळं करा. असं एका महामंडळाच्या अमरेलाच्या खाली ओबीसी महामंडळाखाली 10-12 खालच्या कंपन्या करणं, हे दिस इज नॉट फेअर. आपली कमिटमेंट आहे, महामंडळ करतो, 50 कोटी रुपये देतो आणि ते देण्याचं काम दादा करतील. दादा कधीही दिलेला शब्द मोडत नाहीत, अशी दादांची हे आहे, ख्याती आहे. आणि म्हणून दादा नक्की मला वाटतं की या 17-18 महामंडळांना 50-50 कोटी रुपयाप्रमाणे 900 कोटी रुपये त्यांच्या उत्तराच्या भाषणात जाहीर करतील. कंपन्यांच्या मार्फत कारभार झाला तर घोटाळा होईल, ती महामंडळच व्हावीत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. पण तो निर्णय शेवटी तुम्ही केला पाहिजे.